नमस्कार मित्रांनो, आज आपण फॅमिली कोर्टमध्ये दाखल होत असलेल्या वेगवेगळ्या पिटिशनची माहिती घेणार आहोत। म्हणजेच जे काही ए बी सी डी ई एफ असे 6 प्रकारचे पिटिशन असतात, त्याचप्रमाणे सदरचे पिटिशन हे कोणत्या स्वरूपाच्या पिटिशनला स्पेसिफिक नंबर दिला जातो त्याबाबतच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जास्त वेळ न दवडता आपण चला ताबडतोब व्हिडिओला सुरुवात करूया। माननीय फॅमिली कोर्टामध्ये ए पिटिशन हे फक्त डायव्होर्स आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट हे दाखल केले जाते। सदरचे डायव्होर्स आणि रेस्टिट्यूशन हे द इंडियन डायव्होर्स ॲक्ट 1869 व द हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, द स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 या कलमाअंतर्गत ए पिटिशन मान्य न्यायालयात दाखल केले जाते। पिटिशन बी म्हणजेच बी पिटिशन ते फक्त इंजंक्शन व डिक्लेरेटरी सूट विच इज अंडर एनी ॲक्ट, त्याचप्रमाणे एनी रिस्ट्रेनिंग ऑर्डर विच इज अंडर एनी ॲक्ट हे बी पिटिशनमध्ये दाखल केले जाते। त्यानंतर पुढचे जे आहे पिटिशन सी म्हणजेच सीचे पिटिशन हे सदरचे सी पिटिशन हे मेंटेनन्स खाली दाखल केले जाते, विच इज अंडर हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट या पद्धतीने दाखल केले जाते। म्हणून सी पिटिशन हे फक्त मेंटेनन्स खाली दाखल केले जाते। त्यानंतरचे पुढचे पिटिशन आहे डी पिटिशन। डी पिटिशन हे कस्टडी खाली प्रकरण दाखल करण्यास पिटिशन डी दाखल केले जाते। सदरचे कस्टडी पिटिशन हे द गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट 1890 या खाली दाखल केले जाते। पुढचे पिटिशन आहे मित्रांनो ई पिटिशन। हे अतिशय महत्त्वाचे पिटिशन असून हे देखील मेंटेनन्स पिटिशन आहे, परंतु सदरचे मेंटेनन्स पिटिशन हे सेक्शन 125 ऑफ CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 सदरचे पिटिशन हे क्रिमिनल स्वरूपाचे असून ते सिव्हिल कोर्टामध्ये म्हणजेच फॅमिली कोर्टात ई पिटिशन म्हणून दाखल केले जाते। त्यानंतर त्यात पुढचे सर्वात अतिशय महत्त्वाचे व प्रचलित होणारे एफ पिटिशन। हे एफ पिटिशन हे म्युच्युअल कन्सेंट कामी येते। सदरचे म्युच्युअल कन्सेंटचे पिटिशन हे द इंडियन डायव्होर्स ॲक्ट 1869, द हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, द स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 या कलमाअंतर्गत दाखल केले जाते। सदरचे एफ पिटिशन हे अतिशय लोकप्रिय असून कलम 13B मधील हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 याप्रमाणे जास्त प्रमाणात दाखल केले जाते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या स्वरूपाचे पिटिशन म्हणजेच ए पिटिशन, बी पिटिशन, सी पिटिशन, डी पिटिशन, ई पिटिशन, एफ पिटिशन असे 6 वेगवेगळ्या स्वरूपाचे पिटिशन जे फॅमिली कोर्टात कोणकोणत्या ॲक्ट खाली दाखल केले जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत। मित्रांनो, तुम्हाला हा माझा सदरचा व्हिडिओ जर आवडला असल्यास सदरचा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर, सोशल मीडिया हँडल्सवर जास्तीत जास्त शेअर करा। त्याचप्रमाणे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या स्वरूपाच्या व अशा वेगवेगळ्या नवीन माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।